आटपाडी तलावावरून लोकांनी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाईपलाईन केलेले आहेत. साधारणपणे एक 150 शेतकऱ्यांच्या पाईपलाईन इथं आहेत आणि 2-3 किलोमीटरपासून 7 किलोमीटरपर्यंत लोकांनी पाईपलाईन केलेली आहेत. माझी 7 किलोमीटर पाईपलाईन आहे. साधारणपणे 25 लाख रुपये खर्च केलेला आहे आणि मोठ्या कष्टातून आपण इथं शेती करतोय. आणि त्यामध्ये आता गेल्या 4 दिवसामध्ये 2 घटना घडल्यात केबल चोरीच्या. त्यामध्ये 30 लोकांचं केबल 4 दिवसापूर्वी चोरून नेल्या. आज एक 40 लोकांच्या केबल चोरून नेल्या आणि या केबलची किंमत प्रचंड मोठी आहे. का त्यात तांबा आहे आणि ते तांब्याच्या हेतून बहुतेक त्या लोकांनी चोरांनी ती केबल चोरून नेलेली आहे. परंतु आता ही एवढा मोठा खर्च शेतकऱ्यांना सोसणार नाही आणि ही वारंवार चोरी होत असेल तर आणि पोलीस स्टेशन काय करतं हे आम्हाला शंका वाटते. कारण 4 दिवसापूर्वी घडलेली घटना याची काय गुन्हा नोंद झाली का आणि त्यानंतर जे काही चौकशी झाली का याची काय माहीत नाही. तर ह्या स्थानिक जे काही भंगार 3-4 व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे काम करणारे जे कामगार आहेत ते मोठ्या प्रमाणात कामगार म्हणण्यापेक्षा भंगार गोळा करून देणारे जे विक्रेते आहेत ते मोठ्या प्रमाणात बिहारी उत्तर भारतीय आहेत आणि ते चोरी करतायचं आम्हाला दाट संशय आहे. याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी पण ह्या लोकांनी बऱ्याच प्रमाणात मोटार चोरल्या होत्या आणि त्यामध्ये लोक सापडले होते. तर माझं असं म्हणणं आहे की हे जे भंगारवाले आहेत त्यांची चौकशी करून त्यांना पहिलं पकडलं पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. नाहीतर इथले लोक ते हाकलले पाहिजेत. इथला स्थानिक शेतकरी किंवा इथला कोणी चोर असं चोरी करणार नाही जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान होईल असे कोणाची भावना असणार नाही. पण ही जे नुकसान प्रचंड मोठं आहे आम्ही सर्व लोक संतप्त आहे.